नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद श्यामसुंदर बेंद्रे, रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय आंबोडे बुद्रुक, तालुका जिल्हा सातारा. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन याचा पूर्वाभ्यास तुम्ही इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे. त्यामुळं इयत्ता 10वी मध्ये त्याचा पुढचा अभ्यास आहे तो आपण इथं बघणार आहोत. काय काय बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्यातलं पहिला भाग फक्त बघतोय आज. जीएसटी ओळख म्हणजे काय, तर यावर्षी अर्थनियोजनामध्ये जीएसटी, शेअर्स इत्यादी बाबी आपण बघणार आहोत. तर आज आपण बघूया जीएसटी ची ओळख. जीएसटी, आता जीएसटी पेपरमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचला असेल. जीएसटी आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये जीएसटीचा निधी आलेला नाही, जीएसटीचा निधी आलेला नाही असेही तुम्ही पेपरमधून ऐकलं असेल. तरी जीएसटी म्हणजे काय आहे, तर 2017 पूर्वी बऱ्याच राज्यांचा वेगवेगळा टॅक्स होता. हे सगळे टॅक्स एकत्र करून हा जीएसटी आलेला आहे. म्हणजेच जी फॉर गुड्स, एस फॉर सर्व्हिस, टी फॉर टॅक्स. एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजार या तत्वाखाली हा जीएसटी पूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे. आपल्या देशात वस्तू व सेवा कर प्रणाली 1 जुलै 2017 रोजी अंमलात आली आणि तिथपासून आपल्या पूर्ण देशामध्ये काही राज्यांनी काही स्वीकारलेलं नव्हतं अगोदर, नंतर सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि एक राष्ट्र एक कर ही अंमलबजावणी 1 जुलै 2017 रोजी झालेली आहे. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे वस्तू व सेवा कर. आपल्या देशात पूर्वी विविध राज्यात मगाशी मी बोलल्याप्रमाणे वेगवेगळे कर द्यावे लागत होते. त्यातील कोणते कर वस्तू व सेवा करामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत ते आपण आता पाहूया. बघा, आता वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी. याच्यामध्ये कुठले कुठले आले, तर पहिला आला उत्पादन शुल्क, एक्साइज ड्युटी, जीएसटी मध्ये जमा. सेवा कर जमा. सीमा शुल्क, कस्टम ड्युटी. त्यानंतर केंद्रीय अधिभार व उपकर. त्यानंतर मूल्यावर्धित कर, वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स त्याला म्हणतात. ऐषाराम कर, करवणूक कर, जकात. पूर्णतः नगरपालिका महानगरपालिका यांची जकात रद्द झालेली आहे. केंद्रीय विक्री कर, सीएसटी. अधिकचे सीमा शुल्क, सीव्हीडी. विशेष सीमा शुल्क, त्याला शॉर्ट फॉर्म आहे एसएडी. या पद्धतीनं जीएसटी किंवा वस्तू व सेवा करामध्ये विविध करांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण जीएसटी नेमकं काय असतं त्याचं एक आपण बिल बघूया किंवा त्याची पावती बघूया. आपण त्याला टॅक्स इनव्हॉइस देखील म्हणतात, ती बघूया आपण. वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस. आता तुम्ही कुठल्याही दुकानात गेला आणि तिथं प्रिंटेड बिल असेल तर ते या पद्धतीने असतं. बघा, आता या पद्धतीनं त्या दुकानाचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो, त्यानंतर मेल ॲड्रेस असतो आणि भला मोठा एक नंबर असतो कोपऱ्यात. त्यानंतर त्या बिलाचा क्रमांक असतो, कधी तुम्हाला ते खरेदी दिली त्याची तारीख असते आणि मग खाली सगळे कंटेंट असतात. या पद्धतीनं तुमचं आता बिल असतं कुठल्याही दुकानात गेला तर. तर याच्यामध्ये काही नवीन गोष्टींचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. कोणता कोणता, तर इथं उजव्या कोपऱ्यात बघा, हे भले मोठे आकड्यांची रांग दिसते. आकडे आहेत किंवा अंक आहेत, अक्षर आहेत. त्यानंतर अजून काय दिसतंय बघा, इथं हा कसला तरी कोड दिसतोय आपल्याला, इथं HSN कोड. त्यानंतर CGST, HGST हे काय आहे, बाकी हे सगळ्यांना माहिती आहे. वस्तू माहिती आहेत, त्याचे दर माहिती आहेत, किती घेतलं, त्याचे पैसे किती होतात, इथपर्यंत सगळं माहिती आहे. म्हणजे हा जो घटक आहे एवढा, हा जो घटक आहे एवढा, एवढा घटक सगळ्यांना माहिती आहे. पण या बाजूचा घटक म्हणजे या डाव्या बाजूचा घटक आणि हा उजव्या बाजूचा घटक याविषयी आपल्याला कल्पना नाही. तर त्याच्याविषयी आपण माहिती आता बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया,
हा मोठा अंक आहे तो काय आहे, किंवा मोठी अंकाक्षरांची लाईन आहे ती काय आहे? तर याला म्हणायचं GSTIN, GS3 असं त्याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं. GS3 म्हणजे जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर, हा व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. म्हणजे आता ज्या ज्या व्यापाऱ्यांचं उत्पन्न एक ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना हा GSTN काढला जातो. त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ज्या व्यापाऱ्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असते. GS3 मध्ये 15 अंकाक्षरे असतात. म्हणजे आता आपण बघितली अंकाक्षराची लाईन, त्याच्यामध्ये एकूण 15 अंकाक्षर असतात. त्यात त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षराचा पॅन समाविष्ट असतो. आता आपण या अंकाक्षर आहेत 15, त्याचा अर्थ बघूया काय आहे ते. एक तो अंक आपण इथं दिलेला आहे. पहिला जो 2 अंकांचा जो गट असतो तो गट असतो त्या त्या राज्याचा कोड, म्हणजे राज्याचा 2 अंकी संकेतांक. आपल्या महाराष्ट्राचा कोड आहे 27. त्यानंतर पुढचे जे 10 अंक असतात हे 10 अंक म्हणजे त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षरी पॅन. त्यानंतर पुढचं जे असतं एक अंक असतो, इथं 1 2 3 या पद्धतीने असतात. हे काय असतात तर त्या व्यापाऱ्यानं किती नोंदणी केलेल्या आहेत. एकच व्यक्ती असेल त्याच्या 2-3 फर्म असतील तर प्रत्येक फर्मसाठी त्यानं जर वेगळा GSTN काढला तर इथं या अंक बदलतात. एका नोंदणीसाठी 1 अंक येतो, 2 नोंदणी झाल्या तर 2 अंक येतात. म्हणजे इथं जेवढे फर्म असतील तेवढे हे अंक येतात. त्याच्या पुढचा जो अक्षर आहे हे सर्वांसाठी समान असतं. म्हणजे कोणाचाही तुम्ही GSTN बघितला तर हे 14वं जे अक्षर आहे हे सर्वांसाठी समान. आणि शेवटचं जे अंक असतो किंवा इथं अक्षरही असू शकतं ते कशासाठी असतं तर चेकसम डिजिट, म्हणजे तुमचा जो हा GSTN आहे तो चेक करण्यासाठी हा शेवटचा अंक असतो. यानंतर आपण आता पुढचं बघूया HSN कोड. GSTN कळलं आता की हे पहिले 2 अंक कशाचे, नंतरचे 10 अंक कशाचे, नंतरचा 1 अंक, नंतर अक्षर, नंतर अंक किंवा अक्षर, याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आता आपण HSN कोडकडे जाऊया. HSN कोड म्हणजे त्या वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. म्हणजे तुमच्या दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये जेवढ्या वस्तू असतात त्या वस्तूंसाठी हा कोड असतो, त्याला HSN कोड असं म्हणतात. करविजेकामध्ये त्याचा अंतर्भाव करणे आवश्यक असते. HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर असं HSN चा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी हा वेगळा कोड असतो. बघा इथं पेढे हा नंबर वेगळा आहे, चॉकलेटसाठी वेगळा आहे, आईस्क्रीमसाठी वेगळा आहे, ब्रेडसाठी वेगळा आहे, लोणीसाठी वेगळा आहे. लोणी, चॉकलेट आणि पेढे याच्यामध्ये पहिले 2 अंक बघा इथे समान आहेत. लोणीचा 690 आहे, पेढ्याचा पण 690च आहे, चॉकलेटचा 691 आहे. त्याची वर्गवारी करून हे कोड दिले जातात. प्रत्येकाचे दर दिलेले आहेत, क्वांटिटी दिलेली आहे, मग टॅक्सेबल अमाऊंट ही त्याची दिलेली आहे. मग ही दिलेली असताना पुढचा जो भाग आहे तो कुठला CGST आणि HGST आणि टोटल काय आहे हे, तर आपण त्याची माहिती घेऊया. GST चे 2 प्रकार आहेत, एक CGST आणि दुसरा HGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर, जो कर केंद्र सरकारकडे जमा होतो. त्यानंतर दुसरा आहे HGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर, जो कर राज्य सरकारकडे जमा होतो. पण तुमच्या माहितीसाठी हा GST सगळा केंद्र शासनाकडे जमा होतो. नंतर त्यातून त्या त्या राज्याचा जो वाटा आहे तो वाटा म्हणजे HGST त्या त्या राज्याला शासन माघारी करतं. अशा पद्धतीनं CGST HGST एकत्रित GST गोळा होतो
आणि नंतर केंद्र शासन आपला वाटा ठेवतं, राहिलेला वाटा राज्याला पाठवतं. हे झालं सीजीएसटी आणि एचजीएसटी. आता तुम्हाला ह्या संकल्पना समजल्या असतील की इथं नवीन भाग आलेला आहे सीजीएसटी एचजीएसटी. आता इथं आकडेमोड जी करायची आहे आपल्याला ती कशी करायची आहे बघा. आता त्याचं आपण नंतर बघणार आहोत, पण इथं सांगतोय तुम्हाला. आता इथं 400 रुपये किलो हा दर असणारे पेढे घेतलेले आहेत अर्धा किलो, त्यामुळे त्याचे झाले 200 रुपये. मग त्याच्यावर टॅक्स किती आहे तर 2.5%. 2.5% जर याचे काढले आपण 100 रुपयाला 2.5, मग 200 रुपयाला किती होणार आहेत 5%, म्हणजे 5 रुपये टॅक्स त्याचा झाला सीजीएसटी. आणि सीजीएसटी जेवढा असतो तेवढाच एचजीएसटी असतो, म्हणजे 2.5 रेट तेवढाच, टॅक्स पण तेवढाच. मग एकूण टोटल त्या पेढ्याची किंमत किती होते बघा. टॅक्सेबल अमाऊंट 200, सीजीएसटी 5, एचजीएसटी 5, असे तिन्हींची बेरीज जर केली तर ती येते 210. चॉकलेटचा आहे 80 रुपये, एक बार घेतला म्हणजे 80 रुपये एका चॉकलेटची ती किंमत आहे. 14% टॅक्स आहे. मग 80 रुपयाचे किती झाले 11 रुपये 20 पैसे झाले. जेवढा सीजीएसटी तेवढाच एचजीएसटी. मग 11 रुपये 20 पैसे, इथं पण 11 रुपये 20 पैसे. मग 80 अधिक 11 रुपये 20 पैसे अधिक 11 रुपये 20 पैसे बरोबर 102 रुपये 40 पैसे. आईस्क्रीम 200 रुपयाचं पॅक आहे. कितीचं अर्धा किलो पॅक हे 200 रुपयाला आहे. तेवढं एक पॅक घेतलेलं आहे. एका पॅकची किंमत 200 रुपये. 9% सीजीएसटी आहे. मग 9 दुने 18, म्हणून 18 रुपये, म्हणजे 100 रुपयाला 9, 200 रुपयाला 18. मग सीजीएसटी याला 18, एचजीएसटी पण किती येणार आहे 18. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच एचजीएसटी असतो. मग 18 अधिक 18 अधिक 200 बरोबर 236 रुपये. याप्रमाणे ब्रेडचे 0% कर आहे, त्यामुळे जी किंमत आहे तीच किंमत इथे येणार आहे. लोणी त्याला 6% आहे सीजीएसटी, त्याचे 7 रुपये 50 पैसे होतात. एचजीएसटी पण 7 रुपये 50 पैसे. दोन्हीची बेरीज त्याच्यात 125 रुपये मिळवले, 140 रुपये झाले. अशी एकूण आपल्याला टोटल द्यावी लागते ग्राहकाला 723 रुपये 40 पैसे. त्याच्यामध्ये सीजीएसटी आला 41 रुपये 70 पैसे, तर एचजीएसटी आला 41 रुपये 70 पैसे. आता सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस. आता आपण वस्तू खरेदी केल्या, आता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सेवा पुरवल्या जातात. त्या सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे हा, या पद्धतीनं बिल आहे. आता याच्यात काही रिकाम्या जागा मी सोडलेल्या आहेत बघा. आहार सोनेरी खेड शिवापूर पुणे हे सेवा पुरवल्याचं एक फर्म आहे. मग त्याच्यामध्ये आता नवीन काय बघा, पत्ता खेड शिवापूर दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलाय, ईमेल दिलाय, इनव्हॉइस नंबर इथं दिलेला आहे आणि मोठा नंबर इकडे दिलेला आहे जीएसटीएन, जो ज्याची माहिती आपण बघितलेली आहे. म्हणजे हा जो जीएसटीएन आहे तो आपण बघितलेला आहे. आता ह्याच्यात नवीन काय आलंय बघा. आता सीजीएसटी मगाशी आपण बघितलं ते आहे, एचजीएसटी आहे, बाकी सगळं आहे. आता इथं एक बघा, मगाशी आपण जो कोड बघितला तिथं वेगळा कोड आलेला आहे, तो HSN कोड होता. इथं काय आला SA कोड, किंवा त्याला सॅक म्हणलं जातं. काय आहे हे सॅक म्हणजे बघा. आता सॅक कोड म्हणजे काय, सॅक कोड म्हणजे सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक. जसं आपण मगाशी बघितलं की वस्तूंचं वर्गीकरण करून त्या प्रत्येक वस्तूला क्रमांक दिलेला होता, तसं इथं सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्याला सॅक कोड असं म्हणतात. सॅक म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड असंही त्याला म्हटलं जातं. माघारी येऊ परत बघा. आता सॅक कोड इथे दिलेले आहे 9963 9963 99. सगळ्याला एकच कोड दिलेला आहे, कारण सगळे खाद्यपदार्थ आहेत म्हणून सगळ्याला एकच कोड दिलेला आहे. कॉफी किती घेतली, एक, किती रुपयाला 20 रुपयाला. टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 20. त्याच्यावर सीजीएसटी किती 2.5%. मग 2.5% 20 रुपयाला 10 रुपयाला किंवा 100 रुपयाला 2.5, म्हणजे 10 रुपयाला आले 25 पैसे, म्हणून 20 रुपयाला आले 50 पैसे. मग आता किती येईल सांगा बघू. एचजीएसटी रेट तोच आहे, म्हणजे एचजीएसटी पण किती येणार आहे
0.50 किंवा 50 पैसे. मसाला चहा किंवा मसाला टी एक घेतला 10 रुपयाला. याच्यावर कर किती आहे तर 2.5%. 10 रुपयाचे किती होणार आहेत 25 पैसे. इथं पण किती होणार आहेत 25 पैसे. 60 रुपये. आता मसाला डोसा किती घेतलेत 2, कारण दोघं आलेली होती. एकानं कॉफी घेतली, एकानं मसाला चहा घेतला आणि दोघांनी नाश्त्याला काय घेतलेलं आहे तर मसाला डोसा. एका डोश्याची किंमत किती आहे 60. मग टॅक्सेबल अमाऊंट किती होईल रे? हा बरोबर आहे 120 रुपये. मग आता त्यालाही 2.5% जीएसटी आहे, CGST आहे. मग किती होणार आहेत बघा. 10 रुपयाला आपण किती बघितलेले होते 25 पैसे. मग 100 रुपयाचे किती झाले 25 पैसे प्रमाणे बघा सांगा किती होतील 3 रुपये. या पद्धतीनं याचा CGST किती आला 3 रुपये. आता SGST किती असणार आहे? जेवढा CGSTचा रेट आहे तेवढाच SGSTचा रेट असणार आहे. मग किंमत किती असणार आहे त्याची टॅक्सची किंमत 3 रुपयेच असणार आहे. म्हणून एकूण टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 150 रुपये. त्यासाठी CGST किती दिला 3 रुपये 75 पैसे. SGST पण किती दिलेला आहे 3 रुपये 75 पैसे. या तिन्हींची बेरीज केली की आपल्याला एकूण टोटल मिळेल 157 रुपये 50 पैसे. अशा पद्धतीनं हा सेवा पुरवल्याचा टॅक्स नमुना आहे. पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 84 वर काही वस्तू व सेवा आणि त्यावरील करांचे दर नमुन्यादाखल दिलेले आहेत. त्याचे तुमच्या माहितीसाठी निरीक्षण करा आणि वाचन करा, कारण आपल्याला माहित असावं. अधिक माहितीसाठी www.cbec.government.in या सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि अधिकची माहिती मिळवा. पाठ्यपुस्तकात वस्तू व सेवा करावरील दर तसेच HSN सॅक कोड वरील कृती इत्यादी माहितीसाठी आहे. पाठ करण्याची गरज नाही. फक्त हे वाचन करा, कारण आपल्या व्यवहारा ज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय खूप महत्त्वाचं आहे. कारण GST ची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून याचं वाचन तुम्ही आणखीन करा. आज आपण जाणून घेतले GST म्हणजे काय आणि वस्तू खरेदीचा व सेवा पुरवल्याचा करबीजक टॅक्स इनव्हॉइस. त्यानंतर त्यासंबंधी संज्ञा GST, HSN कोड, सॅक कोड, CGST, SGST या समजून घेतल्या. धन्यवाद.